अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. 19 MRI या ठिकाणी बसवले तसं त्या ठिकाणी सांगण्यात आलं PPP बेसिसवर. माझा मूळ प्रश्न असा आहे की MRIची उपलब्धता सुविधा नसताना या ठिकाणी काय आकडेवारी सरकारकडे काय आहे का की MRIची सुविधा न दिलेल्या पेशंटची आकडेवारी आपल्याकडे या ठिकाणी आहे का? आणि मूळ प्रश्न सभापती महोदय तो पोर्टेबल MRIचा आहे, फिक्स्ड MRIचा नाही. फिक्स्ड MRIची व्यवस्था अनेक सरकारी हॉस्पिटल्समध्ये किंवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. मूळ विषय आहे की पोर्टेबल जिथं ग्रामीण भागामध्ये ती सुविधा आपल्याला देता येईल का या दृष्टीने या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं ही आकडेवारी आम्हाला मिळाली कारण की PPP अंतर्गत 14 संस्थांमध्ये नियोजित MRI सुविधा पोर्टेबल स्वरूपाची असेल का हा मूळ प्रश्न या ठिकाणी. मंत्री महोदय. सभापती महोदय, आता MRI जे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आम्ही जो PPP तत्वावर करार केलेला आहे त्या 2 कंपन्यांवर केलेला आहे. एक आहे नागपूर क्लस्टरसाठी स्पंदन आणि मुंबई ह्याच्यासाठी आपण एक कंपनी हेल्थवेअर डायग्नॉस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आणि आपण सर्व जवळजवळ 36 आमची जी शासकीय महाविद्यालयाची हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी 1.5 टेस्ला आणि जास्त पेशंट जिथं असतील ते 3 टेस्ला हे करण्याचं आपण केलेलं आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी ज्या 19 ठिकाणचा उल्लेख 16 केला त्या 16 ठिकाणी आता ते काम सुरू झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी जुन्याही आमच्या MRI आहेत. सन्मान्य सदस्यांनी आत्ता जो विषय विचारला ते पोर्टेबल MRI ही MRIची पूरक प्रणाली असून तो काही पर्यायी नाही. मुख्यतः ICUतून तातडीच्या मेंदू तपासण्यासाठी उपयुक्त मणका, सांधे, हृदय, उदर इत्यादी तपासण्यासाठी उपयुक्त नाही. प्रगत तपासण्या हे शक्य नाही. परंतु त्या MRIमध्ये जाड व्यक्ती किंवा ज्याचं ब्लड प्रेशर हाय होतं आहे ती व्यक्तीला घातलं की त्या लोकांचं ब्लड प्रेशर वाढणं आणि इतर अनेक तक्रारी आहेत. म्हणून नवीन एक पोर्टेबल MRI प्रणालीचं आम्ही प्रेझेंटेशन घेतलं आणि त्याचीसुद्धा काय काय त्याचे फायदे आहेत अशी तज्ज्ञासाठी एक कमिटी आम्ही नेमली आणि मग तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर त्याचा उल्लेख सन्मानित सदस्यांनी केला की आपल्याला त्या ठिकाणी नेऊन आपण हे पोर्टेबल MRI नेऊ शकतो. आणि ते जर त्यांनी चांगलं आपल्या त्या समितीच्या रिपोर्टमध्ये आलं तर आम्ही निदान प्रायोगिक तत्वावर सर्व हॉस्पिटलमध्ये करण्याचा आमचा विचार आहे.